नमस्कार मित्रांनो, तर रिअलमीने लॉन्च केला आहे त्यांचा P4R 5G फोन, ज्याची स्टार्टिंग प्राइस आहे 19,000 रुपये. आणि जर तुम्ही पण 20,000च्या अराउंड जर फोन बघत असाल तर हा फोन कसा आहे, याचे स्पेसिफिकेशन कसे आहेत, हा फोन याच्यामध्ये काय चांगलं आहे काय नाहीये, आणि महत्वाचं म्हणजे हा फोन तुम्ही घेतला पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. तर स्पेसिफिकेशन बद्दल बोलाल तर याच्यामध्ये आपल्याला 6.8 इंचचा HD प्लस डिस्प्ले बघायला भेटतो. कॅमेरामध्ये आपल्याला जो बॅक कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा बघायला भेटतो, आणि जे सेकंड कॅमेरा आहे त्याच्याबद्दल इथं त्यांनी काही मेन्शनच केलेलं नाहीये. म्हणजे तो त्याच्यामध्ये OIS पण नाही, म्हणजे फोटो पण तुम्हाला ठीकठाकच भेटणार. आणि याचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो 8 मेगापिक्सलचा आहे. त्यासोबतच या फोन मध्ये बॅक साइडला तुम्हाला एक अशी पल्स लाईट बघायला भेटणार आहे. आणि प्रोसेसर बद्दल बोलाल तर याच्यामध्ये आपल्याला MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर बघायला भेटतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल सिमचा हायब्रिड सपोर्ट बघायला भेटतो, किंवा म्हणजे तुम्ही दोन सिम एकतर लावू शकता किंवा एक मेमरी किंवा एक सिम लावू शकता. आणि याच्यामध्ये जे फिंगरप्रिंट आहे ना, ते तुम्हाला डिस्प्लेवर बघायला नाही भेटणार, साईडला बघायला भेटणार, कारण HD प्लस डिस्प्ले आहे. आता बघूयात या फोनच्या हायलाइट कडे. तर या फोन मध्ये आपल्याला बघायला भेटतं 8000 mAh ची बॅटरी विथ 45 वॅटचं फास्ट चार्जिंग सपोर्ट. आणि जर प्राइसिंग बद्दल बोलाल तर हा फोन आपल्याला 3 व्हेरियंट मध्ये बघायला भेटतो. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा फोन आपल्याला 19,000ला बघायला भेटतो. आणि त्यासोबतच 6GB रॅम आणि प्लस 128GB स्टोरेजचा व्हेरियंट आपल्याला 21,000ला बघायला भेटतो. आणि 6GB रॅम प्लस 256GB स्टोरेजचा व्हेरियंट आपल्याला 23,000ला बघायला भेटतो. आता बघूयात की या प्राइस नुसार या फोन मध्ये सगळ्यात चांगलं काय आहे. तर सगळ्यात चांगलं आहे याची बॅटरी, जी भेटते 8000 mAh ची, जी ह्यूज बॅटरी. आणि आता एक ट्रेंडच चालू झाली की सगळेजण बॅटरीकडे फोकस करत आहे, जास्त करून ह्यूज बॅटरीकडे, आणि ते आपल्याला इथं बघायला भेटतं. पण त्यासोबतच मला याच्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम पण बघायला भेटतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याचा जो डिस्प्ले आहे ना तो HD प्लस आहे. मला वाटतं की या प्राइस रेंज मध्ये त्यांनी AMOLED डिस्प्ले दिला पाहिजे होता, पण फुल HD डिस्प्ले तरी यांनी दिला पाहिजे होता. HD प्लस खूप म्हणजे आपण खूप जुना टाईपचा डिस्प्ले असं वाटतंय. त्यामुळे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला फिंगरप्रिंट आहे ते स्क्रीनवर नाही तर साईडला बघायला भेटतं. दुसरी गोष्ट म्हणजे या फोन मध्ये आपल्याला जे प्रोसेसर आहे ना ते MediaTek Dimensity 6300 बघायला भेटतं. आणि हे प्रोसेसर आपल्याला 10 ते 12,000च्या फोन मध्ये पण बघायला भेटतं. त्यामुळे जर आपण 19,000 रुपये 21,000 रुपये खर्च करतोय आणि हे प्रोसेसर भेटते ना, तर इथं थोडस डिसअपॉइंट होण्यासारखी गोष्ट आहे. हाच फोन जर 15,000च्या अंडर असता आणि यांनी जर हे प्रोसेसर दिलं असतं तर ठीक आहे. पण आता आपण शॉर्टेज पण चालू आहे, फोनच्या प्राइसेस पण वाढत आहेत, त्यामुळे आपण काय करणार आता. जर मी असतो आणि मला जर हे फोन घ्यायचा असेल 19-21,000च्या आसपास, तर मी अवॉइड केला असता, कारण फक्त बॅटरीसाठी मी एवढा फोन घेणार नाहीये, कारण बाकीच्या गोष्टी मला थोडे डिसअपॉइंट करतात. तुम्हाला हा फोन कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.